तर नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवायचे उत्तप्पा. तर उत्तप्पा बनवायसाठी मी इथं रवा घेतलाय, इथं टोमॅटो चिरून घेतले, कांदा चिरून घेतलाय, इथं कोथिंबीर घेतली आणि अर्धा किलो दही आणले आणि इथं सोडा आहे. पहिले तर आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं. पाणी आणि दही टाकायचे. हां, मी निम्म दही ओतले ह्याच्यात. आणि 1 चमचा मीठ घालून घेतले मी ह्याच्यात. तर हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून घेतले. आता याला 10-15 मिनिटं असंच भिजत ठेवायचं. यात सोडा घालून घेऊया आपण. गरम करायला ठेवलं मी, थोडंच तेल घालून घेणार आहे. तवा गरम करून गिरायला ठेवला होता, त्याच्यावर आता तेल टाकून घेतलं. आपल्याला घालून घ्यायचं. ह्याच्यावर आपल्याला थोडंसं तिखट टाकून घ्यायचं आणि कांदा आणि टोमॅटो, कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायची. वरून पण मी तेव्हा तेल घालून घेणार आहे थोडंसं आणि त्याला पलटी करून घेऊया आता. मस्त बरं लाल कुरकुरीत होणार आहे आता हे उत्तप्पा आपला. हां, तवस्तोक तू ही करती तर तवस्तोक मांजर येऊन पंक्तीला बसले इकडं. होय, छान 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 छान, लय मस्त आला. पैकीकडनं भाजून तयार झाला आहे. गऱ्याचा उत्तप्पा आपला भाजून तयार आहे. तर ह्याला पण बाजूला काढून घेऊया. दह्यासंग पण खाऊ शकते. तर ह्याला तुम्ही दह्यासंग पण खाऊ शकताय. शेंगदाणे चटणी केली तरी पण चालते. तर ही गार होत तर आपण दुसऱ्या करून घेऊया अजून. हां, तिकडून फेकला आमनं पाक. आणि ह्याच्यावर तेल टाकून घेऊया आपण. मस्त अशी जाळी सुटली बरं का उत्तप्प्याला. दुसरा पण उत्तप्पा तयार झालाय भाजून. तर इकडं टोकराय चालू केलंय थोडं थोडं उंदरावणी, हां, कारण त्यांना काय दम निघ नाही. हां. तर पोरं खायला लागले ती. चला, आमची रव्याचा उत्तप्पा कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा. चला, बाय.